मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई-के-वाय-सी करत असताना विविध प्रकारच्या अडचणी येत आहेत. जसे की ओ-टी-पी न येणे, साईट हँग होणे इत्यादी प्रकारच्या अडचणी येत आहेत. 18 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि चालू वर्षाची ई-के-वाय-सी करण्यासाठी 20 सप्टेंबर ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. परंतु त्यानंतर राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यातील विविध तालुके नुकसानग्रस्त झाले आणि या नुकसानग्रस्त तालुक्यातील लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास 5 डिसेंबर 2025 पर्यंत ही मुदतवाढ राहणार आहे. त्यामुळे बाधित तालुक्यातील पात्र लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. जर ही ई-के-वाय-सी तुम्ही दिलेल्या मुदतीमध्ये केली नाही, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र होऊन तुमचे हप्ते आता बंद होणार आहेत. ई-के-वाय-सी केली तरच तुम्हाला भविष्यात लाडकी बहीण योजनेचे हप्ते चालू राहणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी आपली ई-के-वाय-सी करून घ्यावी. ही मुदतवाढ फक्त नुकसानग्रस्त तालुक्यातील लाडक्या बहिणींकरिता देण्यात आली असल्याची माहिती येथे देण्यात आलेली आहे. सरसकट राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना ही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. या संदर्भातला नवीन असा जे-आर येईल त्यावेळेस त्याबद्दलचे अपडेट आपण आपल्या चॅनलवर घेणारच आहोत. तर अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. ह्या अपडेटबद्दल आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींना जरूर शेअर करा. धन्यवाद.